रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सीएनजीचा तुटवडा, सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा, गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या वाटेत सीएनजीचा अडथळा। बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचं ठिय्या आंदोलन, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी, राजेंद्र राऊतांसह हजारो मराठा बांधव आंदोलनात सहभागी। कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पात्रामध्ये गणेश मूर्ती विसर्जनाला बंदी, महापालिकेकडून नदीपात्रामध्ये विसर्जनाला बंदी, हिंदुत्ववादी संघटना पंचगंगेतील विसर्जनावर मात्र ठाम। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा नांदेड विमानतळावर राडा, पोलिसांनी विमानतळावर अडवल्यानं नागेश आष्टीकर यांच्यासह शिवसैनिक आक्रमक। भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीच्या बॅकवॉटरमुळे भंडारा तुमसर महामार्ग बंद, वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ, भंडारा तुमसर महामार्ग बंद असल्यानं वाहनांच्या रांगा। बारामतीमधील गणेश महोत्सवाला सुप्रिया सुळेंची भेट, मुख्यमंत्र्यांच्या नावानं आयोजित गणेश महोत्सवाला भेट, सुप्रिया सुळे यांच्याकडनं महोत्सवाच्या आयोजकांचं कौतुक। पुण्याच्या बालन्याय कोर्टामध्ये 5708 खटले प्रलंबित, अल्पवयीनांवरील गुन्हे प्रलंबित खटल्यांची संख्येमध्ये वाढ। सेबी अध्यक्षांवर हिंडनबर्गकडून नव्याने आरोप, अनेक आठवडे बाळगलेल्या मौनावर देखील सवाल उपस्थित। या प्रकरणामध्ये माधवी पुरीबुच यांच्या पतीच्या कंपन्यांना लाभ झाल्याचा आरोप। अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी राज्य सरकार एक विमान आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याची शक्यता, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी सरकारी खर्चातून विमान आणि हेलिकॉप्टर। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार, दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा अलर्ट। नेरळ शहरामध्ये भर नागरी वस्तीत गुंडाची दादागिरी, आरोपी शिवाजी सोनावळेला अखेर अटक, भर रस्त्यात गुंडानं केली होती वाहन चालकाला बेदम मारहाण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।